तुम्ही त्यांना टाळत नाही, पण त्यांना शोधत नाही. तुम्ही सूड घेण्यासाठी किंवा बदला घेण्यासाठी मेसेज इग्नोर करत नाही, पण तुम्हाला हे योग्य वाटेल तेव्हाच आणि तुमच्या सोयीनुसार रिप्लाय करता. ही प्रामाणिक मित्रांनो, हा दुसरा कोणताही गुप्त हेतू नसणे, तर समोरच्या व्यक्तीला प्रचंड आकर्षक वाटतं, कारण तुम्ही त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत नाही, तर तुम्ही खऱ्या अर्थाने तुमच्या आयुष्यात पुढे गेला आहात हे सिद्ध होते. आणि ही खरी अनुपस्थिती त्यांना इतकी खोलवर बेचैन करते की त्यांना तुमच्याकडे परत यावेसे वाटते. मित्रांनो, याच बेचैनीचा उपयोग करून आता आपण त्या सर्वात शक्तिशाली कृतीबद्दल बोलूया, जी एक सामान्य आवड असणाऱ्या व्यक्तीला तुमच्याबद्दल आणि अतिउत्सुकते बनवते. याला मी नात्यातील सवयीला धक्का देणे म्हणते. जेव्हा तुम्ही एखाद्याशी जोडले जाता तेव्हा तुमच्याकडून एक विशिष्ट भावनिक ऊर्जा त्या व्यक्तीला मिळत असते. उत्साह, प्रेमळपणा किंवा सततचा भावनिक आधार, ही ऊर्जा त्यांच्यासाठी आधाररेषा बनते. त्यांचे मन प्रत्येक भेटीत तुमच्या या वर्जनची अपेक्षा करू लागते. पण जेव्हा तुम्ही त्यांना तुमची सवय होते आणि ते तुम्हाला गृहीत धरायला लागतात, तेव्हाच नात्यातील सवयीला धक्का देण्याची वेळ येते. ही शिक्षा नाही, तर स्वतःचा आदर आणि तुमच्या मूल्यांची जाणीव करून देण्याचा एक शांत मार्ग आहे. या भावनात्मक माघारीमध्ये तुम्हाला आता जास्त न करता कमी करायचं आहे. मित्रांनो, तुम्ही शारीरिकरित्या त्यांच्या जवळ असता, पण भावनिकरित्या थोडे दूर जाता. तुमचा उत्साह कमी होतो आणि तुम्ही उत्सुक असता आणि भावनिकरित्या कमी. मित्रांनो, उपलब्ध असता तुम्ही आहात, पण पूर्णपणे पोचण्यायोग्य नाही. तुम्ही उद्धटपणे वागत नाही, तुम्ही अजूनही नम्र आहात, पण तुमचा उबदारपणा जो कधी मोफत होता, तो तुम्ही शांतपणे मागे खेचला आहे. तुम्ही प्रतिसाद देता, पण तो प्रतिसाद थोडा सौम्य असतो. तो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या या बदलाचे कोणतेही स्पष्टीकरण देत नाही. तुम्ही गप्प बसून राहता आणि अनिश्चिततेत जगू देता. मी काहीतरी चूक केली का? त्या व्यक्तीने माझ्यापासून का अंतर ठेवले आहे? हे प्रश्न त्यांच्या मनात सुरू होतात. मानवी मन अपूर्ण गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. तुम्ही कोणतीही गोष्ट न करता माघार घेतल्यामुळे तुम्ही त्यांच्या मानसशास्त्रात एक न सुटलेलं कोडं तुम्ही सोडलं आहे. ती व्यक्ती पूर्ण करू शकत नाही, त्यामुळे ती कडी त्यांच्या मनात कायम घुमत राहते. तुम्ही एक न सुटलेलं कोडं बनता. ती व्यक्ती तुम्हाला बारकाईने पाहू लागते, जुना भावना परत मिळवण्यासाठी प्रयत्न करते आणि जेव्हा तुम्ही तसा प्रतिसाद देत नाही, तेव्हा त्यांच्या मनात आतल्या आत धोक्याची घंटा वाजते. त्यांना वाटते की मी काहीतरी गमावत आहे जे माझ्या नियंत्रणाबाहेर आहे. ही भीती, बेचैनी आणि तुमची आठवण करून देते. तुम्ही आतापर्यंत शिकला आहात की आठवण करून देण्यासाठी जास्त काही करण्याची गरज नसते. कधी माघार घ्यायची हे माहीत असणे आवश्यक आहे. हे तुम्ही तुमची अनुपस्थितीची भावना निर्माण केली आहे, पण लक्षात ठेवा, हे सर्व तुम्ही नियंत्रण मिळवण्यासाठी करत नाही आहात, तर स्वतःच्या ऊर्जेचा आदर करण्यासाठी करत आहात. जेव्हा तुम्ही स्वसन्मानाचा माघार घेता आणि तुमच्या स्वतःच्या जीवनावर लक्ष केंद्रित करता, तेव्हा दोन अंतिम आणि महत्त्वाच्या गोष्टी घडतात. पहिली गोष्ट, तुमची अनुपस्थिती त्या व्यक्तीला जाणवते आणि ती व्यक्ती जागा होते. मित्रांनो, त्यांना ही जाणीव होते की मी काहीतरी मौल्यवान गमावत आहे आणि ती व्यक्ती तुमच्याकडे खऱ्या प्रयत्नाने, सातत्याने आणि प्रामाणिकपणे परत येते. यावेळी तुम्हाला कोणतीही भीक मागावी लागत नाही, उलट तुमचे मूल्य ओळखले आहे हे स्पष्ट होते. आणि दुसरी गोष्ट, ती व्यक्ती बदलत नाही. जर तुम्ही सर्व भावनिक माघार घेतली, स्वतःच्या जीवनात गुंतून गेलात आणि तरीही समोरच्या व्यक्तीने बदल केला नाही, तर तुम्हाला सर्वात स्पष्ट आणि महत्त्वाचे उत्तर मिळाले आहे, ती व्यक्ती तुमच्यासाठी योग्य नव्हती. तुमचा खरा आणि योग्य तो असेल ज्याची किंमत कळण्यासाठी तुम्हाला गमवावे लागणार नाही. तुमचा खरा व्यक्ती तो असेल जो तुमच्यासाठी लढेल, ज्याला तुमची अनुपस्थिती सुद्धा असह्य वाटेल. म्हणून मित्रांनो, आजपासून तुम्ही कोणालाही मिस करायला लावण्यासाठी धडपड, स्वतःची मूल्य ओळखून योग्य वेळी जाण्याची हिंमत दाखवा आणि ती स्वतःवर प्रेम करा. तुम्ही दूर गेला आहात हे त्यांना कळल्याशिवाय राहणार नाही, कारण तुमच्या अनुपस्थितीत मित्रांनो किंमत त्या व्यक्तीला आयुष्यातील प्रत्येक क्षणी मोजावी लागेल. ती व्यक्ती तुमची आठवण काढत राहील, कारण त्याला कळेल की तुम्ही अशी व्यक्ती आहात जी केवळ गेली नाही तर हरवली आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ.